हा देखील चेंडू निर्धावाला 2 चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश आलं एक दीपेशला. पुढे येऊन सरसवायचा होत नारायणसिंग डाऊन आहे, परंतु इथे एक सिंगल अडू शकत नाही आहेत, रुकू देखील शकत नाही. इथे सिंगल आले. सिंगलच्या मदतीने श्री गणेशचा अकाउंट ओपन केला जातोय तो ममदापूर टीमचा. बकरीचा बारा टीमकडे प्रथम टॉस जिंकला आणि आम्ही का गोलंदाजी केली याचं ज्वलंत उदाहरण देत असताना मैदानामध्ये दीपेश हा गोलंदाज चांगली कामगिरी आतापर्यंत करतोय. हा देखील लोअर पुलटा चेंडू कन्वर्ट केला आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल कंप्लीट होईल. दुसरीचा प्रयत्न देखील करत नाही आहे. चांगली फिल्डिंग, चांगली गोलंदाजी, अटॅकिंग फिल्डिंग मात्र लगावली जात गेली आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय त्याच्या मेरिटनुसार फिल्डिंग देखील लावली जाते. त्या झोनमध्ये देखील फिल्डिंग सजवली जाते. हा देखील समोर चेंडू उडवलाय. बॅक टू द बॉलर. समोर चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला आहे, परंतु बॅकअपला कोणी नव्हतं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता गोलंदाज दीपेशचा, परंतु बॅकअपला कोणी नसल्यामुळे तो मात्र स्वतःला आवरलाय आणि ते सिंगल कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 3 अंकावरती. 3 धावा धाव पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला टॉस जिंकल्यानंतर चांगली गोलंदाजी, तो ऑन स्ट्राईक, चांगला फटका, दर्जेदार. या फटक्याची गरज होती. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध चेंडू सीमा रेषा बाहेर आलेला तोसिफच्या बॅटमधून. हा तांबडी तांबडी चमकते उन्हात कला 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 कला. शेकून टोटल 9 धावा धाव पुस्तकावरती. स्लोवर चेंज ऑफ पेस केला होता. गतीने बीट देखील केला. एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्नाला निघालेत, तो फेकी दे का फेकी चांगली. पॅकअप देखील चांगलं मिळालं. ते देखील गोलंदाज झाला. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 ने वाढेल, जाऊन पोहोचेल ती 10 अंकावरती. 10 धावा धाव फलकावरती. तोसिफला मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं आहे, कारण त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. अजून इथून धावसंख्या येईल ही देखील आशा असेल ममदापूर टीमच्या सर्व पाठीराख्यांना, खेळाडूंना. निखिल गोलंदाजी मार्कवर सज्ज. ओव्हर पुलटा चेंडू होता. पंच सांगतायत की हा डाबा स्टिचच्या खूपच बाहेर चेंडू. वाईट घोषित करतायत. एक अभद्र धाब्याने भर मात्र पडली जाते. 11 धावा धाव फलकावरती. दुहेरी धाबेमध्ये पदार्पण केलं धावसंख्येनं. चांगली गोलंदाजी करावी लागेल जशी दीपेशने केली अशी. हा देखील चांगला लावली अपील पंचांकडे. पुनश्च वाईट घोषित करतायत. एक आगली वेगळी स्टाईल पंचांची देखील आपण पाहू शकाल. बारा धावा धाव फलकावरती. पहिल्या चेंडूवरती सिंगल आले, नंतरच्या 2 चेंडू खराब लाईन निखिलची पाहायला मिळते. हा चेंडू ब्लॉकरला शेषा लॉंग ऑनला फिल्डर आहे तैनात तिथे. एकच सिंगल मात्र घेतली जाईल. दुसरीचा प्रयत्न देखील होणार नाही. फेकी देखील चांगली आहे. तेरा धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. केटीसी संपूर्ण टीम, अजिंक्य पवार त्याचे संपूर्ण शिलेदार मात्र ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी सज्ज झालेत. हा देखील रिव्हर्सचा फटका होता. छेलची संधी होती. छेल मात्र लेझी क्रिकेट मैदानामध्ये लेझी सहजरित्या मात्र असा झेल गेला असं वाटलं होतं फलक्षेत्ररक्षकाला, पण तो शेवटच्या क्षणाला झेल मात्र धरणीला जाण झाली आहे आणि ते कबीरला मात्र मिळाला आहे ते जीवनदान. आता या जीवनदानचा पुरेपूर फायदा मात्र उचलावा लागेल.
जशी आग भडकल्यानंतर आगीत तेल टाकायचं काम जसे करतात ना, तशी बॅटिंग आता करावी लागेल. आग कोकणारी बॅटिंग करावी लागेल कबीरला. 14 धावा धावफलकावरती. 1.3 चेंडूचा खेळ समाप्त. पुढे येऊन डान्सिंग डाऊन चेंडू खेचायचा होता. समोर चेंडू अलॉंग द कार्पेटने डीपमध्ये क्षेत्ररक्षक प्रोटेक्ट करतायत. एकच सिंगल मिळेल. दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत, परंतु पहा थांबवलंय कबीरांना. 15 धावा धावफलकावरती लागल्या जात आहे. टीम ममदापूर संघ आपण पाहतोय अतिशय धीम्या गतीने धावसंख्या उभारण्याचं काम करतोय. चांगली गोलंदाजी बकरीच्या बाटा टीम कडून. लोवर फुलटॉस चेंडू कन्वर्ट केलाय गॅपमध्ये. समोर चेंडू फेकलाय. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. पंचांचा इशारा आहे, षटकार आहे. कबीरच्या बॅट मधून हा षटकार मात्र येतोय आणि षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 6 अंकाने फ्लाय मात्र होईल. जाऊन पोहोचेल 21 या धावसंख्येवरती. 21 धावा धावफलकावरती. 1.5 चेंडूचा खेळ समाप्त प्रगती पुस्तकावरती आणि 21 धावा धावफलकावर. वेगवान चेंडू आणि वेगवान चेंडूवरती वेगवान उत्तर. चेंडू काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून आलेला हा ह्यूज हॅन्डसम षटकार. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 27 धावा. 13.50च्या सरासरीने चांगली बॅटिंग केली ममदापूर टीमने पहिल्या ओव्हरमध्ये असं वाटलं होतं. कबीर गोलंदाजी मार्कवरती. सागर गोलंदाजी स्टान्सवर सज्ज होतोय. स्ट्राईक एंडला तो सेफ आहे. चांगला चेंडू अतिशय दर्जाचा चेंडू होता. या चेंडूला क्रिकेटमध्ये स्थान आहे, भरपूर स्थान आहे. हा चेंडू निर्धाव आलाय. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय सागर या गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हा देखील चेंडू चांगला आहे. हीच गोलंदाजी पाहिजे बाकीच्या बाटा टीमला. चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपला पाहायला मिळते. सागरकडून पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 9 धावा आणि त्याच्यानंतर आल्या त्या दुसऱ्या ओव्हरमध्ये एकूण 18 धावा दिल्या निखिलने. अतिशय महागडं षटक पडलं आणि आता मात्र सागर गोलंदाजी मार्कवर आलेत आणि त्यांनी अद्यापर्यंत पाहायला गेलं तर 2 चेंडू निर्धाव फेकण्यात यश आलंय. हा समोर चेंडू उडवलाय.
शेरची संधी नामी संधी उपलब्ध. तोसिफला मात्र आता परतीचा प्रवास करावा लागेल. पहिला विकेट डाऊन झाले. ती ममदापूर टीमचा तोशिफ बॅक टू द टेकआउट. नवीन बॅट्समन आपण पाहू शकाल बबली मात्र मैदानामध्ये दाखल झालाय. पण डाऊनच्या पोझिशनला बबली आणि कबीर ही जोडी आता जोडसकली केली. पण सागरचं कौतुक करणं गरजेचं आहे. आतापर्यंत 3 चेंडू फेकले, 3 चेंडूमध्ये 1 विकेट घेतली, एकही धाव खर्च केली नाही. आपल्या वैयक्तिक कोट्यामधून ही गरज आहे. धावसंख्येची 27 धाव फलकावरती स्थिरावल्या आतापर्यंत. हा देखील बॅक टू द बॉलर चेंडू खेळायचा होता, अडवण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तैनात, एक सिंगल मध्ये मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या थांबलेली धावसंख्या आता वाढेल. सावून मात्र पोहोचेल ती 28 या धावसंख्येवरती. बकरीचा पाडा आणि ममदापूर आजच्या या पहिल्या फेरीतला शेवटचा सामना आहे. आणि लगेच सेकंड राऊंडला देखील सुरुवात होईल. त्याच्यानंतर क्वार्टर फायनल देखील होईल. आजच्या दिवसामध्ये क्वार्टर फायनलमध्ये जाऊन पोहोचलाय तो मार्केवाडी बी संघ. हा पट्टा देखील फिरून खेळायचा होता, परंतु चांगली फिल्डिंग. जसा गोलंदाज चांगली कामगिरी केलतोय त्याला साथ मात्र दिली जाते ती क्षेत्ररक्षकाची. ज्या वेळेस क्षेत्ररक्षकाची साथ देखील असेल गोलंदाजाला, त्यावेळेस चांगली गोलंदाजी गोलंदाजाकडून होत असते. आणि ते ज्वलंत उदाहरण आपण पाहतोय सागरकडून. हा चेंडू चांगला आहे, परंतु पंच बोलतायत आणि सांगतायत की हा चेंडू बाहेर घोषित करतायत. पंचांनी पाहिलं, अतिशय संवळून मात्र पंच पाहतायत की थोडा वेळ देखील घेत आहे. त्यानंतर आमच्याबद्दल डिसिजन पोहोचतायत. कोणत्याही संघावरती अत्याचार होणार नाही आहे, कोणताही चुकीचा निर्णय पंचांकडून जाणार नाही याची दक्षता मात्र पूर्णपणे पंच घेत आहेत. आता चेंडू चांगला खालीच राहतो. चेंडू कबीरला समजला नाहीये. 2 षटकार जरी कबीरच्या माध्यमातून आल्या असतील, जरी तो 9 चेंडू 16 वरती केला असेल, तरी पण सागरने दाखवून दिलंय की त्याला मी उभं ठेवायचं काम करेल. आणि तिथे 3 षटकांचा खेळ संपला. अवघ्या 2 धावसंख्येचं षटक फेकलं ते सागर याने. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धाव फलकावरती लागल्या जात आहेत त्या ममदापूर टीमच्या. तीन षटकाचा खेळ समाप्त झाला. 29 धाव फलकावरती. शेवटच्या षटकाला सुरुवात होते गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज निलेश माता इंटर झाले आता मैदानामध्ये. त्यांच्यावरती जबाबदारी दिली. आता इथून गोलंदाज चांगली करावी लागेल. हा पुढे येऊन दर्जेदार स्ट्रोक आहे. चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू फेकून मात्र देतोय. बबलीच्या बॅट मधून आलेला हा षटकार आणि षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 6 अंकाने फ्लाय मात्र होईल. झपाट्याने मात्र वाढेल. जाऊन मात्र पोहोचेल ती 35 या धावसंख्येवरती.
हा देखील फुलटा चेंडू होता इथे नॉस्ट्राईक एंडला जर हिट झाली असती तर फलंदाज खरोखर बाद देखील झाला असता. इथे चेंडू निर्धाव देखील निघाला होता. एक ब्लॅक बाईची धाव एक बाईच्या स्वरूपामध्ये धावसंख्येच्या मदतीने 36 धावा धाव फलकामध्ये राखल्या जात आहे. स्लो स्कोर मॅच आहे पण तो हाय व्होल्टेज मुकाबला देखील होऊ शकतो. दोन्ही टीमकडे तेवढ्या ताकदीचे गोलंदाजी केले जशी भाकरीच्या बाडा टीमने गोलंदाजी आतापर्यंत चालू आहे असे शेवटपर्यंत गोलंदाजी करणं गरजेचं आहे. हा समोर चेंडू उडवलाय लॉंगॉन आणि लॉंगअपच्या मधोमध ब्लॅक स्क्रीनला धडक देत असताना चेंडू सीमारेषा बाहेर आलेला हा कबीरच्या वाटमधून कबीरचा ब्रँड दाखवणारा षटकार. हा देखील फटका सर्जेदार आहे. क्षेत्ररक्षक धावून दाबो झेल आणि झेल देखील स्वीकारली जाते आणि संपवलाय कबीरचा इथे खेळ. दुसरा हादरा टीम कबीरच्या स्वरूपामध्ये ममदापूर संघाला मात्र भेटला जातोय तो 42 या धावसंख्येवरती. नवीन बॅट्समन माझ आपण पाहू शकाल मैदानामध्ये आलेत. अकुटप्पाचा चेंडू होता. कुटप्प्याचा चेंडू पंच सांगतात बोलून की हा चेंडू स्वार अतिशय निर्णय मात्र थोडा वेळ विचार करून देतात पंच. अतिशय चाणाक्ष पद्धतीने पंचगिरी चालू आहे दशरथी देशमुख सरांच्या आणि त्याचबरोबर स्क्वेअर लेग पंच आपण पाहू शकाल संतोषजी गारे सर. हा देखील फटका चांगला आहे. लॉंगॉनला फिल्डर तैनात एक सिंगल दुसरीचा प्रयत्न निघालेत परंतु फेकी पहा एक टप्पा अखेरीस फेकी देखील केली जाते. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या एक नाही वाढेल जाऊन पोहोचली ती 44 या धावसंख्येवरती. 44 धावा धाव फलकावरती. असं वाटलं होतं की 60-65 धावसंख्या याच मॅच मध्ये देखील होईल परंतु भाकरीच्या बाडा टीमने धावसंख्या रोखली आहे. पुढे येऊन गोलंदाजाच्या बांबूसवरती चढवून मात्र हा चेंडू सीमारेषा बाहेर लॉंगॉनच्या बाहेर मात्र चेंडू फेकलाय तो बबलीने षटकार आणि षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 6 अंकाने वाढली जाते जाऊन पोहोचली ते 50 या धावसंख्येवरती. म्हणजे उर्वरित 24 चेंडू आणि 51 धावसंख्येची गरज मात्र असणारी विजयासाठी टीम भाकरीच्या वाड्या टीमला.
चला सलामीची जोडी पाठवा. बकरीचा बाळा टीम. येणारे 24 चेंडू 51 धावसंख्येची गरज आहे. देखील आणि त्याचबरोबरीने गणपतजी देशमुख आणि भरतजी देशमुख त्याचबरोबरीने गजानन देशमुख साहेबांना विनंती असेल की आपण इथे उपस्थित असाल तर आपण येऊन मंचावरती विराजमान व्हा. आपलं देखील या कलबुलीकरांनी आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत. आपण देखील येऊन या व्यासपीठाची शोभा वाढवावी. गोलंदाजी मार्कवरती गुफरान आपण पाहू शकाल. पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज आहे आणि स्ट्राईक एंडला फलंदाज निखिल नाष्टेक एंडला निलेश सलामीची जोडी. 24 चेंडू 51 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे टीम बकरीच्या बाड्या संघाला. गुफरान गोलंदाजी मार्कवर सज्ज. स्ट्राईक एंडला निखिल आहे. पहिला चेंडू आणि फर्निचर डिस्ट्रॉईड गेलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट. त्रिफळा उद्ध्वस्त केल्या तर निखिल या फलंदाजाच्या पहिल्या चेंडूवरती मिळालेली सफलता. नवीन बॅट्समन आदित्य. जसा आदित्य मैदानात आला तसं लगेच पक्ष्यांची खैरात व्हायला सुरुवात लागली आहे. KTCचे कॅमेरामॅन आर्यन दुले याच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज झाले 3 षटकांसाठी आदित्यसाठी. परंतु एक सिंगल कंप्लीट करतायत आता. आणि त्यांना माहिती आहे सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागणार आहे कारण की 51 टार्गेट आहे आणि 51चा टार्गेट सहजरित्या पार देखील करू शकतो जर मैदानामध्ये आम्ही उभे थांबलो तर. परंतु तेच करत असताना आपण पाहू शकाल आर्यनकडून मात्र आदित्यसाठी कॅश प्राईज झाले 1000 रुपयाचे 3 षटकार लगातारचे. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल निलेश आता नाश्ता घेतला. आदित्य गोलंदाजी मार्कवरती गुफरान आपण पाहतोय. हा चेंडू देखील चांगला आहे. चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा उचली घेणारा चेंडू पाहायला मिळाला. समोर चेंडू होता अलॉंग द कार्पेट नेट डीपमध्ये क्षेत्ररक्षक प्रोटेक्ट करताय. तर पूर्वी एकच सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1ने पळावी जाऊन मात्र पोहोचेल ती 2 अंकावरती. 51चा पाठलाग करायचा आहे. 51चा पाठलाग करायसाठी गुफरानने मात्र आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवरती त्याला मिळालेली सफलता ती महत्त्वपूर्ण होती आणि त्याच्यानंतर मात्र त्या जोशाने त्या जोमाने मात्र गोलंदाजी केली
आणि अद्यापर्यंत 2 धाबा खर्च करतो आपल्या वैयक्तिक कोट्यामधून. चला पोशीर टीमचा करणारा पोच उपस्थित राहा. यातून जो संघ जिंकेल तो आपल्याशी सेकंड राऊंडची सेकंड सामना मात्र असेल. पोशीर टीमचा कर्णधार आपण उपस्थित राहावं. हा देखील आउटसाइड लेग स्टंप. पंच बोलून सांगतायत की हा चेंडू वाईड आहे. आपण तर धाब्याने मात्र भर पडली जाते. आपण तर धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने फ्लाय मात्र होईल, जाऊन पोहोचेल ती 3 या धावसंख्येवरती. हा देखील फसवा गती चेंडू होता. फसवा चेंडू होता. फसवा अतिशय आशाला भूत नजरेने पाहत राहिला. कोणत्या बाजूला स्ट्रोक केलायचा याचा विचार माझ्या माइंडमध्ये राहिला त्या आदित्यच्या. आणि इथे देखील चेंडू आला निर्धाव. निर्धाव चेंडू सांगितल्याने धावफलक शिरावला गेला ते 3 या अंकावरती. हा देखील एकत्र केलायचा होता. फक्त दिशा द्यायची होती परंतु ते काही जमलं नाही आहे. इथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला. धावा पुस्तकावरती धावफलक संख्या लागली जाते. त्या अवघ्या 3 धावा अजून इथून 18 चेंडू आणि 48 धावसंख्येची गरज असणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा धावफलकावरती अजून 18 चेंडू आणि 48 धावसंख्येची गरज आहे. एक तर्फे सामना देखील जिंकू शकले असते परंतु ह्या सामन्यामध्ये उलटफेर झालाय. थोडासा मोमेंट जो आहे ना तो दामटचा ममदापूर टीमने मात्र आपल्या बाजूने खेचला आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज 2ऱ्या क्रमांकाचा तौसिफ गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. स्ट्राईक एंडला निलेश असेल, नॉन स्ट्राईकला आदित्य. ज्या आदित्यचा ग्राउंडमध्ये गेल्या बक्षिसांची खैरात मात्र त्याच्यावरती झाली आहे परंतु तशी बॅटिंग देखील करावी लागेल आदित्यला. आता 18 चेंडू 48 ची गरज आहे. फुलटॉस चेंडू होता आणि या फुलटॉस चेंडूवरती झटका क्रमांक 2 मात्र भेटला जातोय निलेशच्या स्वरूपामध्ये. तो बाकरीच्या बाळा टीमला अजून एक विकेट मात्र महत्वाच्या क्षणी महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर. हा देखील पॅडल सुटणे चेंडू खेळायचा होता. आदित्यची विकेट गरजेची होती ती ममदापूर टीमला, त्यासाठी प्रयत्न करत होते परंतु इथे एक सिंगल मात्र कंप्लीट झाली. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 ने वाढेल. सावून मात्र पोहोचेल ती 4 अंकावरती. 4 धावा धावफलकावरती 2 गाडीच्या मोबदल्यामध्ये आपण पाहू शकाल. रवी आपण पाहू शकाल नॉस्ट्रेलियाला उभे आहेत. त्याला लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धावसंख्या कंप्लीट केली. आदित्यला स्ट्राईकवर आणायचं काम केलं फक्त. फुलटॉस चेंडू आणि या फुलटॉस चेंडूवरती पुनश्च झटका मात्र भेटला जातोय. झेल घेऊन देखील जल्लोषाच्या नादामध्ये मात्र पडतायत झडतायत. मात्र विकेट देखील डाऊन.
महत्वाची विकेट पुनश्च एकदा मैदानाच्या बाहेर आदित्य बॅक टू द डगआउट. नवीन बॅट्समन गोलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय रबी आणि साईनाथ. ही जोडी मात्र जोड साखळी मैदानामध्ये खेळती आहे. 1.3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 4 धावा धाव फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहू शकाल. हा देखील बॅक टू द बॉलर. क्षेत्ररक्षक आले डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु बॅकअपला कोणी नाहीये त्याच्यामुळे थांबलेत क्षेत्ररक्षक सुद्धा आणि हा देखील चेंडू आलाय धीर धाव. टॉप पर्सेंटच्या वाढायला सुरुवात झाली आहे ती बकरीच्या बाडा टीमच्या. तोसिफ गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल. आता लोपर पुलटा चेंडू जोरदार अपील पंचांकडे लावली. अपील पंचाने दात मात्र घेतली आहे. समोर रशियाच्या सापडला फलंदाज आणि पंचांनी सांगितलं की ओ यू टी आऊट आणि तंबूच्या असलेला मात्र फलंदाज रवीला मात्र यावं लागेल. आता अनिकेत मैदानामध्ये सज्ज झालेत. हा देखील पार्टनरशिप खेचायचा होता. बैठक शॉट लगवायचा होता परंतु इथे एक सिंगलच्या मदतीने दुसरं षटक देखील संपलं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या त्या 5 धावा. तर बाकरीच्या बाडा टीमसाठी एक सुवर्ण संधी देखील आली आहे. जर या ओव्हरमध्ये एखादा षटकार लगावला तर सागरजी साल्वे यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राईज आले ते मंडळामध्ये जमा देखील आहे. गेली आहे. गेल्या पावली मात्र परत प्रवास चालू केला आहे तो बकरीच्या बाडा टीमच्या फलंदाजाने. तू चल बे आया अशी परिस्थिती मैदानामध्ये देखील झाली आहे बकरीच्या बाडा टीमची. कारण एकही फलंदाज तल टोकून उभा राहिला कामा नाही बघत नाहीये. अशी फटकेबाजी करावी लागेल की आता आपल्या संघाला विजयाचे दरवाजे खुले करून द्यावे लागतील. अक्षय फलंदाजी मार्फत सज्ज. हा समोर चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का परंतु 1 बाउन्स चेंडू सीमारेषा बाहेर मात्र चाललाय. अक्षयच्या बॅटमधून आलेला हा संघर्षाचा शंकनाद करणारा चौकार. इथून संघर्षाला सुरुवात देखील झाली. आता तो संघर्ष करावा लागेल तो बकरीच्या बाडा टीमला.
हा देखील फटका फसला आहे परंतु क्षेत्ररक्षक नाही आहेत. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत देखील 2 देखील धावा कंप्लीट करत आहेत. इथे लेझी क्रिकेट मैदानामध्ये चालू आहे. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 13 आहे धावसंख्येवरती. हा देखील चेंडू चांगला आहे. हा देखील चेंडू चांगला होता कबीरचा. हा देखील फुलटॉस चेंडू होता. गुप्रान चेंडू खाली सैनाद आहे. कोणतीही चुकी करणार नाही गुप्रानकडून होणार नाहीये आणि अजून एक विकेट डाऊन झाली आहे. अक्षयला देखील परत प्रवास करावा लागेल. इथे एक चौकार मारला अक्षयने आणि त्याच्यानंतर तो देखील विकेट टाकून मैदानाच्या बाहेर जड बावळाने मध्ये परतीचा प्रवास करतोय. हा देखील फटका चांगला आहे आणि 200 रुपयाचा कॅश प्राइज देखील आलं आहे. फलंदाज स्वप्नील मात्र षटकार मारतोय आणि षटकाराचा हकदार देखील ठरतोय 200 रुपयाचा. तर माच झाल्यानंतर आमचे ते बक्षीस घेऊन जा. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 17 आहे धावसंख्येवरती. 3 षटकांचा खेळ संपला. 6 चेंडू 34 धावसंख्येची अजूनही गरज आहे विजयासाठी टीम बकरीच्या बाडा टीमच्या संघाला. हा समोर चेंडू उडवला. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? क्षेत्ररक्षक पोहोचताही देखील परंतु झेल देखील सुटली जाते. इथे एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न देखील झाला आहे. पाच चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज आहे अजूनही. म्हणजे 5 चेंडूवरती जरी 5 षटकार जरी लगावले तरी पण हा संघ विजय नाही होऊ शकत. हा देखील पुढे येऊन सरसवला आहे. लंगाने लंगपच्या मध्ये क्षेत्ररक्षक ताईना दे शेल देखील कॅरी केली जाते आणि बॅट्समॅनला देखील माघारी पाठवायचं काम आता केलंय. पूर्णपणे औपचारिकता बाकी राहिली या मॅच मध्ये. एकतर्फी सामना मात्र खेचला तर ममदापूर टीमने बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग देखील केली आणि त्याचबरोबर गोलंदाजी मार्कवर असताना अटॅकिंग बॉलिंग बॅटिंग देखील केली त्यांनी. चला नेक्स्ट मॅच सज्ज व्हा. पोशीर टीमचा करत आपण या स्टेज जवळ पोशीर टीमचा करत आपण उपस्थित राहा. इथून जो संघ जिंकेल तर अर्धलक्ष पार केलाय ते ममदापूर टीमने. म्हणजे अर्धे दरवाजे खुले मात्र झालेत विजयाचे ते ममदापूर टीमचे. हा देखील फिरून स्ट्रोक केलाय. या स्ट्रोकची गरज होती आधीपासून. ते स्ट्रोक आता शेवटच्या क्षणाला मात्र येत आहेत आणि इथे मात्र आलाय चौकार. चौकारच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 ने वाढेल. धावून मात्र पोहोचेल ती 23 या धावसंख्येवरती. आता 3 चेंडू 28 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या षटकापासून फटकेबाजी करायची होती ती बाकरीच्या बाडा टीमला.
चला नेक्स्ट मॅच पोशीर आणि बबदापूर दोन्ही टीमच्या करताना आपण इन्व्हाइट करतो की आपण टॉससाठी लगेचच या आणि या सामन्याचा मारतो मॅच